शेती हे आपण अशी बघायला लागलोय की एक उत्पादनाचं फक्त साधन म्हणून बघतोय शेतीला. म्हणजे उत्पादन साधन म्हणजे काय की दरवर्षी त्यात पैसे घालायचे, पैसे काढायचे, एवढंच गणित आपण डोक्यात सध्या धरलं आहे आणि तो एक उद्योग म्हणून बघणं गरजेचं आहे. आता काय झालं आहे की बऱ्याचदा काय होतं की शेतकरी म्हणतोय, आता मगाशी मला म्हटले शेतकरी यांनी की 2 लाख 3 लाख रुपये खर्च व्हायला लागला आहे. तुम्ही 3 लाख खर्च करून जर 4 लाख रुपये तुम्हाला जर त्यातनं भेटत असतील तर 1 लाखासाठी एवढा उपद्योग कुणी सांगितला आहे. आणि दुसरी गोष्ट कशी आहे की जर तुमचा स्वतःचा पगार जर तुम्ही कॅल्क्युलेट केला तर मग ती शेती परवडली किती. तर थोडंसं औद्योगिकदृष्ट्या शेतीकडे बघणं गरजेचं आहे. ज्यावेळी आपण शेती करतोय, आज आपण कॅल्क्युलेशन काय धरतोय की बाबा माझी समजा की 1 एकर शेती आहे, माझी 1 एकर केळी आहे, तर 1 केळीत माझी 1450 रोपं बसली आहेत. तर 1450 रोपात बाबा की मी टार्गेट धरतो की बाबा मला साधारणपणे 30 किलोचा घड पडेल. 30 किलोचा घड जर पडला तर आपण काय विचार करतो 40-45 टन माझा माल निघाला बाकी आपण विचार करतो 20 रुपयानं माझा माल जाईल आणि माझे साधारणपणे 8 लाख रुपये एकरात होतील. पण हे जेव्हा आपण गणित धरतो ते अडचणी कुठे यायला चालू होतात. आजचं एक 15 दिवसापूर्वीचं मार्केट बघितलं किंवा 2 महिन्यापूर्वी जर मार्केट बघितलं, मधल्या काळात बरेच सिच्युएशन चालू होती. नंतर ज्यावेळी इराणचं युद्ध चालू झालं अमेरिकेशी, त्यावेळी परत एकदा रेट डाऊन झाले, तरीसुद्धा आ सिच्युएशनला एक्सपोर्टचा रेट चांगला आहे. तर होतं काय की आपण ज्यावेळी गणितं करतो त्यावेळी चुकीची गणितं करत असतो. साधारणपणे आपण हा विचार करायला पाहिजे की बाबा ज्यावेळी माझं नुकसानीत ज्यावेळी केळी जायला चालू होईल त्यावेळी मला किती रुपये मिनिमम परवडू शकते. तर 10 रुपये हे आपण मिनिमम आज रक्कम पकडूया. तर ज्यावेळी तुम्ही 4-4.5 लाख रुपयाचं उत्पादन धरत असाल तर तुमचा खर्च पण त्या हिशोबाने आला पाहिजे. आज गणित काय झालं आहे की आपण 3 लाख रुपये खर्च करतोय आणि 4 लाख रुपयाचं उत्पादन घेतोय, हे गणित कुठेही बसणारं नाही आहे. तर तो खर्च कमी कसा करायचा ह्यासाठी आपण थोडंसं इथं सगळेजण जमा झालो. ही पहिली मेन मुद्दा. जो CMV सारखा व्हायरस आहे, कुकुंबर मोझॅक व्हायरस आपण बोलतो त्याला, की तो व्हायरस आज लोक चुकीच्या पिकाला म्हणजे चुकीच्या रोपांना धरून काढायला लागली आहेत. म्हणजे जर मगाशी जर बघितलं तुम्ही, आता बरेच ह्यातले शेतकरी होते ज्यांनी थोडीशी अशी वाकडी पानं झालेली आहेत. ही पानं का होतात तर ती थंडीमुळे होतात आणि ते लोक CMV आहे म्हणून काढायला चालू केलं. तर हे असं करू नका. कुणाला तज्ज्ञांना एखाद्या भलं बाबा की तुमच्यातले जे चांगले शेतकरी आहेत त्यांना विचारा तर ॲटलिस्ट. आता बरेच माझ्याकडे शेतकरी असे ज्यांनी प्लॉट मोडले. किती महिने झाले तर प्लॉटला? 2 महिने पूर्ण दिवस झाले. ठीक आहे. आता आपला खर्च साधारणपणे किती झाला आहे अंदाजे काय कॅल्क्युलेट केलं? किती रोपं आहेत ते आपली? 41 रोपं. खर्च काय आला साधारणपणे आतापर्यंत? 30-35 हजार. आता केळीसारखं पीक हे पैसे मिळवून देतं का तर नक्कीच मिळवून देतं. फक्त केळीमध्ये लागतं ते म्हणजे नियोजन. आता आपल्याकडे शेती केळी हे पीक चांगल्या पद्धतीने केलं जातं. काही काही जागी फक्त 4 बेसल डोस टाकायचे आणि मोकळं व्हायचं. तर अशा कंडिशनमध्ये आपण कोणत्या कोणत्या गोष्टी करणं गरजेचं आहे. ज्यावेळी तुम्ही लागण करता त्यावेळी सगळ्यात लागण करायच्या आधी, आता तुम्ही त्या पुढे गेला स्टेजमध्ये, पण इथून पुढे तुम्हाला थोड्याशा गोष्टी लक्षात घ्यायचं जर असतील तर एक काम काय करावं लागणार आहे की जमिनीची तयारी. जमिनीची तयारी करताना काय करायचं, ज्यावेळी तुमची नांगरण होते किंवा जे पण तुमच्या आधीचे जे पिकाचे अवशेष आहेत ते व्यवस्थित कुजणं गरजेचं आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आता बऱ्याच प्लॉटमध्ये विल्टिंगचा प्रॉब्लेम आहे, रॉटचा प्रॉब्लेम आहे. विल्टिंग रॉट म्हणजे काय होतं की जे आपली जर आपण खोड मोडलं तर आतमध्ये सर्कल दिसतं, वरचं पान आपल्याला जे मेन पान आहे आतलं ते वाळायला चालू होतं. आता हा प्रॉब्लेम कधी येतो? मगाशी जसं हे शेतकऱ्यांनी एका सांगितलं होतं आपल्याला, चांगलं सांगितलं त्यांनी ॲक्च्युली बरं का, की ड्रिपर जवळ आहेत. हे तुमचा दृष्टिकोन पाहिजे की बाबा आपले ड्रिपर जवळ आहेत म्हणजे की काय होतंय तर त्या बुडात पाणी साठतंय. ज्यावेळी केळी हे पीक एक ध्यानात ठेवा मॉडरेट आहे. मॉडरेट म्हणजे त्याला अति पाणी चालत नाही, अति थंडी चालत नाही आणि अति ऊन चालत नाही. ज्यावेळी पाणी हे बुडात जास्त साठतं त्यावेळी ॲटोमॅटिकली कूज धरायला चालू करतं. मग हे कूज का धरतं तर त्याला ज्या वाढीसाठी गरजेचे जे बॅक्टेरिया असतात, ज्या स्टॉप करायचे जे बॅक्टेरिया असतात ते बॅक्टेरिया तिथं डेव्हलप करायला चालू होतात. मग हे थांबवायचं कसं? पहिली गोष्ट, पाणी द्यायचं असेल तर ते योग्य प्रमाणात द्या. दुसरी गोष्ट, ड्रिपर हे 1 फूट मिनिमम म्हणतोय मी, 1 फुटावरती तर तुम्ही ठेवले पाहिजे सुरुवातीपासून. आता तिसरा मेन मुद्दा, रॉट येऊ नये. कूज जो तुमचं वाळतं, रोपं जी वाळतात ती वाळू नयेत म्हणून काय करायचं आहे की सगळ्यात पहिला तुम्ही करायचं आहे ज्यावेळी तुम्ही रान तयार करता त्यावेळी ट्रायकोडर्मा आणि सुडोमोनास हे बॅक्टेरिया जमिनीत आणून सोडायचेच. पहिला ते आणून टाकायचेच. आता हे जे बॅक्टेरिया हे काय करतात तर हे बॅक्टेरिया तुमचे जे पण काही कुठल्याही पिकात म्हणतोय बरं का, फक्त केळीतच नाही, हळदीत घ्या,
आल्यात घ्या. बाकीचे पण तुमचे जर समजा की टोमॅटो असेल, मिरची असेल, ह्या सेम प्रॉब्लेम रॉटचे होतात, कॉलर रॉटचे प्रॉब्लेम सेम ठिकाणी होतात. तर ह्याला काय करायचं की ट्रायकोडर्मा सुडोमोनास 2 किलो साधारणपणे एकरी तुम्हाला खालून द्यायचं आहे. याने जे पण तुमची की पुढं मर होणार आहे ती थांबते. ठीक आहे. आता अजून एक मेन मुद्दा ह्यात काय राहतो की बाबा की तुम्ही ज्यावेळी जमीन चूज करता ती केळीसाठी जमीन कशी पाहिजे. तर बऱ्याच जागी शेतकऱ्यांचं असं होतं की साहेब आमची केळीच वाढणं झाली, 3-3 महिन्यात झाले, 4-4 महिन्यात झाले, तर आमची केळी अजून 1 फुटाचीच आहे. तर हे का होतं, ज्यावेळी तुमच्या जमिनीत पाण्याचा निचरा जर चांगला नसेल तर ही सिच्युएशन यायला तयार होते. आता ज्यावेळी तुम्ही जमीन निवडता तर चांगल्या निचऱ्याची जमीन पाहिजे. चांगल्या निचऱ्याची म्हणजे आता मुरमाड पण नसावी, खूपच टोळं असलेली अशी पण जमीन नसावी. साधारणपणे काळी जमीन असेल, मुरमाड जमीन असेल चालेल, पण पाणी ज्या जमिनीत राहतंय 4-4 दिवस 5-5 दिवस ज्या जमिनीला पाणी दिल्यानंतर अजिबातच वापसा येत नाही, म्हणजे पाणी दिल्यानंतर लगेच सिच्युएशन जशीच तयार होते ती सिच्युएशन जर कायम 8-8 दिवस राहत असेल तर ती जमीन नक्कीच केळीसाठी चांगली नाही आहे. 2 मिनटं तुम्हाला राग येईल, पण जी गोष्ट खरी आहे ती सांगणंही माझं कर्तव्य आहे. जर समजा की तुम्ही चुकीच्या जमिनीत जर लागण केली तर तुम्हाला नक्कीच त्रास लावण्यानंतर किंवा किती आळवण्या करायला पाहिजेत. तर साधारणपणे आपले शेतकरी आता की आळवण्या किती करतो आपण, एका महिन्याच्या आळवण्या जर कॅल्क्युलेट केल्या तर किती आळवण्या होतात. 4 ते 5 तुमच्या हिशोबाने 4, म्हणजे तुम्ही केलेल्या हिशोबाने सांगा. 4 केल्यात. बरं, साधारणपणे आळवणी का करायची असते तुम्हाला एक सांगतो. आळवणी हे आपण का करतो तर जे आपलं मूळ आहे, जे रोपाचं जे मूळ आहे त्या मूळ ड्रिपरच्या दिलेल्या खतापासून लांब असतं म्हणून आपण त्याची आळवणी करतो. आता बऱ्याच जागी आम्ही असं बघतो की त्यांची ज्या झाडाची 1 फूट मुळी आहे तरी तो अजून आळवणीच घालतो. ज्यावेळी तुम्ही 1 फूट ज्यावेळी तुमचं जर मुळी वाढलेली आहे, साधारणपणे एक ड्रिपरचं आणि दुसऱ्या ड्रिपरचं अंतर बघितलं तर 1.25 फुटाचं अंतर असतं, थोडंफार व्हेरी होतं कंपनी वाईज. जर 1.25 फुटात तुमचा जर 2 ड्रिपर येत असतील तर 1 फुटाची मुळी कशी तुमची 1.25 फुटात बसणार आहे ना, मग त्यावेळी आळवणी का द्यायची. ठीक आहे, आळवणी का द्यायची असते, कारण की तुमच्या मुळ्या कमी असतात म्हणून आळवणी द्यायची असते. आळवणी द्यायची मग त्या झाडाला लागू व्हावं म्हणून नाही. आळवणी हे देतो कारण की आपल्या मुळ्या छोट्या असतात आणि त्या मुळ्या लांब गेलेल्या नसतात म्हणून आपण आळवणी देतो. ठीक आहे. जर तुमची मुळी पहिल्या 15 ते 20 दिवसात साधारणपणे वीतभर चांगली जात असेल, ज्या ज्यांची जमीन चांगली आहे, ज्यांनी चांगली तयारी केली आहे त्यांची वीतभर मुळी नक्कीच होते. तर त्यांनी तिथून पुढे एक 8 दिवसात बाबा की तुम्ही ड्रिपनं फर्टिगेशन करू शकता, काहीही प्रॉब्लेम नाही आहे. आता इथे बरेच शेतकरी माझ्यामध्ये आहेत ज्यांनी सुरुवातीलाच, म्हणजे मागेही आमची एकदा चर्चा झाली होती की सुरुवातीच्याच काळात 0050 त्याच्यानंतर मग ते काय दिलं, फॉस्फरिक ॲसिड दिलं होतं. फॉस्फरिक ॲसिड म्हणजे अगदी पहिल्या एक 15-20 दिवसाच्या झाडाला जो तुम्ही फॉस्फरिक ॲसिड देत असाल ते थोडंसं कुठंतर चुकीचं आहे. तर पहिल्या आळवणी काय द्यायला पाहिजेत, पहिल्या आळवणी साधारणपणे तुमच्या मुळींच्या डेव्हलपमेंटसाठी दिलेल्या पाहिजेत. मुळींच्या डेव्हलपमेंटसाठी काय लागतं तर मायक्रोरायझा ह्युमिक लागतं. त्याच्यानंतर दुसरं काय लागतं, ट्रायकोडर्मा सुडोमोनास लागतो. तुमची मुळी आणि खोड जगण्यासाठी लागतं, म्हणजे मरू नये म्हणून ते देणं गरजेचं आहे. आणि तिसरी गोष्ट लागते ते म्हणजे फॉस्फरस. हे का लागतो तर मुळींची वाढ ही फॉस्फरसवर जास्त डिपेंड असते. त्याच्यासोबत द्यायचं तुम्हाला कॅल्शियम आणि बोरॉन. कॅल्शियम काय करतं तर मुळ्यांचं टोक जे वरचे असतं, मुळी असते त्याच्यावरतीवर टोक असतं, ते मुळ्याचं टोक वरचं जे असतं ते स्ट्रॉंग करायचं काम कॅल्शियम करतं. तर तुम्ही कॅल्शियम देणं गरजेचं आहे. बोरॉन काय काम करतं, जे पण झाडाची फायब्रस क्रॉप आहे, केळी हे फायब्रस क्रॉप आहे म्हणजे तुती आहेत सगळ्या या, तर त्या स्ट्रॉंग करायचं काम बोरॉन करत असतं. तर ह्या बेसिक, मी काय म्हणतोय बेसिक, केळी हे फार म्हणजे असं काय तुम्ही आवाढव्य करायसारखं पीक नाही आहे. तुम्ही नियोजनाचं पीक आहे, व्यवस्थित नियोजन केलं तर तुमचा खर्चही कमी येणार आहे. ठीक आहे. त्यामुळे ह्या बेसिकच गोष्टी सुरुवातीला द्या. त्याच्यानंतर तुम्ही टॉनिक द्या, तुम्ही पोंगाभरणी करा, तुम्ही बऱ्याच गोष्टी करू शकता ज्या नंतर करायच्या आहेत. पण सुरुवातीच्या काळात हेवी डोसेसला जाऊन थंडी का थांबते, थंडीमुळे केळी का थांबते, काय अंदाज असेल तुमचा. मुळे ऍक्टिव्ह काम करत नाही. अजून कारण काय असू शकतं, सूर्यप्रकाश भरपूर. केळीमध्ये काय होतं तुम्हाला सांगतो. केळीमध्ये आपण केळीविषयी बोलतो बरं का सध्या. केळीमध्ये 2 रूट झोन असतात. एक रूट झोन असतो तो फिडर रूट झोन असतो. तो साधारणपणे वरच्या 30 सेंटीमीटरमध्येच फक्त राहतो, तो खाली जात नाही. त्यामुळे खतं दिलेली पहिल्या 30 सेंटीमीटर जेवढे जास्त दिवस राहतील तेवढा जास्त फायदा होणार तुम्हाला. आणि त्याच्यानंतर दुसरा असतो सपोर्टिव्ह किंवा अँकर.
अँकर किंवा सपोर्टिव्ह रूट म्हणतात त्याला, म्हणजे ज्या मुळ्या खाली जातात, ज्या जाड मुळ्या असतात ना त्या अँकर रूट म्हणतो आपण त्याला. आणि ज्या बारीक 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 ज्या असतात, आता ह्या तर डोळ्याने दिसतात, त्याच्यापेक्षाही बारीक असतात ज्या डोळ्याने दिसत नाहीत, तर त्या असतात फिडर रूट. आता काय होतं, ज्यावेळी थंडी वाढते, जसं यांनी पहिला सांगितलं तो मुद्दा मी क्लिअर करतो, मुळी काम करत नाही. तर ज्यावेळी थंडी वाढते त्यावेळी आपण दिलेल्या पाण्यामुळे गारवा जमिनीत तयार होतो. गारवा कितीपर्यंत जमिनीत पाहिजे, तर 14 डिग्री सेल्सिअस पर्यंत पाहिजे, जो केळीसाठी चांगला आहे. त्याच्यात जर ज्यावेळी खाली गारवा जायला चालू करेल त्यावेळी ॲटोमॅटिक जी फिडर रूट आहे तो ॲटोमॅटिक कुजायला चालू होतो. पहिला थोडासा तांबूस पडतो, नंतर काळपट पडतो आणि नंतर ॲटोमॅटिकली कुजतो. जर तुम्ही आत्ता जर अजूनही कोणाचे प्लॉट जर खाली रूट झोन जर चांगला नसेल जर बघितलं त्यांनी, तर मेन मुळीला अजिबातच केश मुळी नाही आहे. बऱ्याच जागी तुम्ही बघितलं असेल मुळी थांबली आपण म्हणतो. मुळी थांबली म्हणजे काय, तो जे फिडर रूट जे आहेत ते अजिबातच नाही आहेत. त्या सिच्युएशनमध्ये झाड अपटेक करत नाही. काय होतं ॲक्च्युली की ज्यावेळी तुमची थंडी आपली साधारणपणे जर तुम्ही बघितलं असेल तर 6 वाजल्यापासून थंडी पडायला चालू होते, तर सकाळी ते 9 वाजेपर्यंत थंडी चांगली राहत होती. ठीक आहे, एवढा पिरियड खूप जास्त झाला. मग जसं म्हणलं की 14 डिग्री सेल्सिअसपर्यंत केळी काम करू शकते. केळीला 25 ते 35 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर काही अडचण नाही, अतिशय चांगली केळी येते. जर 25 ते 35 डिग्री सेल्सिअस कुठं टेम्परेचर भेटत असेल ना तर ती केळी कधीच थांबणार नाही. तुमची नॉर्मल जर खतं टाकली जा तरी सुद्धा केळी 35-40 किलोपर्यंत तुमचा निवांत घट जाईल. पण ज्यावेळी टेम्परेचर कमी येतं किंवा वाढतं त्यावेळी केळी हे सप्रेसमध्ये जायला चालू होते. तर काय होतं की तुमच्या ज्यावेळी केळी पोंगा ज्यावेळी निघतो, पोंगा निघताना जर समजा थंडी जर जास्त लागली तर त्यात हरितद्रव्य बनत नाहीत. हरितद्रव्याला आपण इंग्लिशमध्ये ग्रीन पिगमेंटेशन बोलतो, जो क्लोरोफिल असतो. ठीक आहे, तो बनत नाही. तो न बनल्यामुळे एकतर पिवळट पडतात आणि सिच्युएशन असेल तर पांढरी पडतात. ठीक आहे, तर ती काय होतं की ज्यावेळी पांढरी पडतात त्यावेळी त्याच्यावर जर ऊन पडलं तर ती वाळायला चालू होतात. बऱ्याच जागी आता जर शेतकऱ्यांचे बरेच फोन येतात की आमचे साहेब पानं वाळायला लागली आहेत. मग ती वाळाय का लागली आहेत, कारण की त्याच्यात ग्रीन पिगमेंट अजिबात नाही आहे, हरितद्रव्य अजिबात नाही आहेत, त्यामुळे ती वाळतात. आता अजून एक गोष्ट आहे, जरा थोडी तुमची चर्चा एक 5 मिनटं थांबा एक थोडंसं, कारण की माझं थोडंसं डायव्हर्जन होतं परत, मग मेन मुद्दा थोडासा भटकतो. आता दुसरी गोष्ट, ज्यावेळी तुम्ही केळी ह्याच्या पिकामध्ये किंवा कोणत्याही पिकामध्ये सगळ्यात पहिला काय थांबतं, तर आता जी जुनी पानं होती, जी खालची जुनी पाने आहेत त्याच्यावर पिवळे टपके दिसतात का बघा तुम्हाला. सगळ्यांच्या पिकावरती केळी जर बघितली पिवळट, पांढरट नाही, पिवळट टिपक्या पडतात आणि ती तिथंच वाळतात. हे काय होतं, तर ही मॅग्नेशियम डिफिशियन्सी येते. मॅग्नेशियम डिफिशियन्सी थंडीतच का आली हो, तर ज्यावेळी थंडी पडते त्यावेळी कुठल्याही पिकात म्हणतो बरं का, द्राक्षे असू देत, केळी असू दे, कुठलंही पीक असू दे, सगळ्यात पहिला थांबतं झाड घ्यायचं ते पोटॅश आणि मॅग्नेशियम. तर काय होतं की सगळ्यात सुरुवातीला ज्यावेळी थंडी पडायला चालू होते त्यावेळेस झाड जे पण तुमच्यात पोटॅश अवेलेबल असेल किंवा मॅग्नेशियम अवेलेबल असेल तो जाग्यावरती थांबवतं, घेत नाही. तुम्ही कितीही म्हणला किंवा मी एक 25 किलोचं पोते एकराला आणून सोडतो तरीही ते मॅग्नेशियम घेणार नाही, अजिबात घेणार नाही. मग त्याला तुम्ही काय करू शकता, फॉलियर स्प्रे हे एकमेव ऑप्शन आहे. म्हणजे फवारणी करणे, मायक्रोन्युट्रिएंटची फवारणी करणे, मॅग्नेशियमची फवारणी करणे, 0050ची फवारणी करणे, ह्या 2-3 गोष्टी करू शकता. आता मॅग्नेशियम आणि पोटॅश 2च गोष्टी थांबतात. त्याच्यासोबत अजून एक गोष्ट कोणती थांबते माहिती आहे का, कॅल्शियम आणि बोरॉन. ह्या पण 2 गोष्टी पूर्णपणे थांबतात. ज्या केळीसाठी गरजेच्या आहेत त्या पूर्णपणे थांबतात. त्यामुळे केळी थंडीमध्ये म्हणजे ती व्हायरस आल्यासारखी दिसते आणि त्यामुळे लोक ती काढून टाकायला लागली. आता जर आपला महाराष्ट्र जर बघितला तर आपल्या जमिनीमध्ये भरपूर पोटॅश आहे. आपल्या आता बरेच जण शेतकऱ्यांनी, तुम्ही जर सॉईल लॅब टेस्टिंग तर तुमचं केलेलं असेल, लॅब टेस्टिंग जर तुमच्या मातीचं केलं असेल, तुमच्यात पोटॅश भरपूर दाखवतं पण ते झाड घेत नाही. मग त्याला काय करायचं, त्याला KSB वापरायचा, पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया वापरायचा, पोटॅश सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया. ठीक आहे, तो वापरला की तुमचा ऑटोमॅटिक पोटॅश अपटेक वाढतो. बघा, ज्यावेळी थंडी 10 डिग्री सेल्सिअस आसपास जाईल काहीही करू नका, पाणी देण्याव्यतिरिक्त काहीही करू नका. तुम्ही काहीही केलेलं झाड घेत नाही, सगळ्यात चांगला पर्याय. ठीक आहे, टेम्परेचर तुमचं 13 डिग्री सेल्सिअस 14 डिग्री सेल्सिअस जाईल त्यावेळेस तुम्ही मॅग्नेशियम सल्फेट द्या,
मॅग्नेशियम सल्फेट तुम्ही 10 किलो एकरी देत असाल तर 2 ते 3 किलो फक्त पोटॅश जमिनीतून द्या. त्याच्या व्यतिरिक्त जास्त देऊ नका, जास्त झाड घेत नाही. हां, आणि ह्याच्या आधी मेन म्हणजे मॅग्नेशियम सल्फेट देण्याआधी किंवा पोटॅश देण्याआधी मायक्रोरायझा द्या. कारण की मगा जसं मी म्हटलं, थंडीमध्ये पूर्णच्या पूर्ण मुळी थांबते आणि ती कुजून जाते. तर ती मुळी चालू करायसाठी पहिल्यांदा मायक्रोरायझा किंवा ॲटलिस्ट ह्युमिक तर आणून द्या त्याला, जेणेकरून बाबा की त्या मुळ्या परत चालू होतील. ठीक आहे. मग हे झाल्यानंतर तुम्हाला मॅग्नेशियम द्या, पोटॅश द्या, कॉम्बी द्या, कॅल्शियम द्या, बोरॉन द्या. वरून स्प्रेला तुम्ही टेम्परेचर बघून, दुपारचं टेम्परेचर सोडता सकाळी आणि संध्याकाळचं टेम्परेचर व्यवस्थित असेल तर सकाळी थंडीत सकाळी शक्यतो सकाळी फवारणी करा, संध्याकाळी फवारणी करू नका. का करू नका? कारण संध्याकाळी जर फवारणी केली तर पानावर जो गारवा तयार होतो, तो गारव्यानं संध्याकाळची जर परत थंडी पडली तर जास्त स्ट्रोक बसतो, झाडाला जास्त इजा होते. ठीक आहे. बरं, ह्यात कोणाला अडचण काही? कोणालाच अडचण येत नाही काय? हे बघा, माझी भाषा कशी आहे की मी त्यातलं काही शब्द अभ्यासातलं बोलणार, काही शब्द गावडोळ पण बोलणार, पण त्यातलं किती समजतं हे तुम्ही सांगायचं. ठीक आहे. काही अडचण? बरं, आता ही छोटीच रोपं अशी नाहीत, मोठ्या रोपांना पण सेम प्रॉब्लेम आहेत. म्हणजे जर आत्ता बघितलं तर ज्यांची येण चालू आहे, आता येण कोणाची चालू असेल तर बघा, मागच्या थंडीच्या पिरियडमध्ये ज्यांची येण झाली त्यांची येण एवढाच घड पडला आहे. ज्यांची येण म्हणजे नॉर्मल टेम्परेचरला जी येण व्हायला पाहिजे होती, म्हणजे एवढी लांब वाढायला पाहिजे होतं, तेवढं वाढलेलं नाही आहेत. कारण की सेम सिच्युएशन आहे. थंडीमध्ये घड तयार असतो आपल्यात, घड आतमध्ये तयार आहे, पण तो बाहेर आल्यानंतर त्याला जे टेम्परेचर पाहिजे होतं त्यामुळे त्याची वादी लांबलेली नाही. अजून एक सांगतो, वादी ही साधारणपणे 15 दिवसच लांबते. वादी ही 15 दिवसच लांबते आणि त्या वादीला वाढायसाठी कुठलेही औषध नसतं. हे केळीव काम करत नाही बरं का. ज्यामध्ये रसरसीत गर आहे, रसरसीत ज्याच्यात गर आहे त्यालाच फक्त जीए काम करतो. जीए काय काम करतो माहिती आहे का? जीए तुमची पानं चकाकदार करणार, पानाचं काम वाढवणार. पण त्या जीएचा आणि तुमच्या केळीचा म्हणजे आपल्या घडाचा तीळ मात्र काही संबंध नाही. दुसरी गोष्ट, केळीचं झाड स्वतः जीए तयार करतं. केळीच्या झाडामध्ये स्वतः जीए तयार करायची कॅपॅसिटी, जिब्रेलिक ॲसिड हे स्वतः झाड तयार करतं. जर फरक पडत नाही मग कशासाठी देते? हे बघा, तुम्हाला आता चांगला मुद्दा तुम्ही मांडला. काय असतो तुम्हाला एक सांगतो, ज्या केळीच्या झाडाची उंची चांगली गेली, ज्या केळीच्या झाडाची उंची चांगली गेली त्याला घड हा लांबडाच पडणार. दुसरी गोष्ट, ज्याची उंची बुटकी राहील तो घड शॉर्ट पडणार. आता ज्यावेळी थंडी पडते त्यावेळी घडाची सिच्युएशन हा नॅचरलीच लहान होणार आहे. आता आपण बरेच द्राक्ष बागायतदार येत आहोत, थंडीच्या आपल्यात मनी फुगत नाहीत. का फुगत नाहीत? कारण की ते सेम सिच्युएशन असते की केळीमध्ये पण. मग आता ह्यात काय होतं की जर आता आमचं जर शेड्यूल पर्टिक्युलरली मी जे शेड्यूल देतो ते बोललो तर माझं शेड्यूल साधारणपणे 6 महिने स्ट्रॉंग शेड्यूल राहतं. 6 महिने 8-10 दिवस कंटिन्यू चालू राहणार काहीतरी. तुमची एकदा येण चालू झाली की आम्ही तर 8-10 दिवसांनी येतो आणि साधारणपणे 1 महिना झाला की ती 15 दिवसांनी येतो. आम्ही येण एकदा झाली की शेतकऱ्याला सरळ स्पष्ट सांगतो, खर्च करू नका. येण चालू झाली की एकदा अमोनियम सल्फेट आणि 04247 एकदा द्या. त्याच्यानंतर फक्त केळी फुगायसाठी औषधं द्या, बाकीचं कशालाही औषध देऊ नका. तुमचं झाड येण व्हायच्या आधी सगळं काय असेल ते 70% काम करतं, त्याच्यानंतर 30%च काम करतं. जी तुम्ही खतं देताय ती येण व्हायच्या आधी द्या. म्हणजे असं नाही की बाबा साहेब माझं 6वा महिन्यात आता रोप आहे आणि साहेब द्या डोस, असं होत नाही. ॲटलिस्ट 2 महिने 3 महिने गेल्यानंतर तुम्ही व्यवस्थित शेड्यूल चालू केले पाहिजेत. शेड्यूल आहे ज्यात फॉस्फरिक ॲसिड मी कुठेही लिहून देत नाही. फॉस्फरिक ॲसिड कुठल्याही म्हणजे पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत अजिबात लिहून देत नाही. माझ्याकडे तरीसुद्धा बुंदोय बरं का मी बुंदा. जे प्लॉट पहिल्या दिवसापासून आहेत त्यांचे माझ्याकडे बुंदे 48 इंचापर्यंतचा माझ्याकडे बुंदा आहे. जर मधून प्लॉट आलेले, आता परवाच मी वाघोलीत एक व्हिडिओ बनवला, साधारणपणे त्यांचा तरी पण बुंदा 38-39 आसपास बुंदा आहे आत्ता. आणि हे असं नाही आहे की बाबा आम्ही फक्त त्या एका फॉस्फरिक ॲसिड दिला म्हणून बाकीच काय दिलं नाही. तुम्ही वॉटर सोल्युबल खतावरती व्यवस्थित जर नियोजन केलं, मागाशी सुरुवातीला मी जे म्हटलं की केळी हे नियोजनाचं पीक आहे, तर ते जर तुम्ही रेग्युलरली केलं तर नक्कीच फायदा होणार आहे. आणि जर माझ्याकडे अजून एक प्लॉट आहे ज्या प्लॉटला आम्ही येण होण्यापर्यंत भरपूर खर्च केला,
भरपूर म्हणजे एक साधारणपणे 60-70 हजार रुपये एकरी खर्च केला. त्याच्यानंतर त्या शेतकऱ्याला एकच सांगितलंय, एक फवारणी वर एक फवारणी खाली, ह्याच्या व्यतिरिक्त काही करू नको. 15 दिवसाला 0-60-20, त्याच्यानंतर एकदा 42-47, एकदा 0-0-50 आणि एकदा मॅग्नेशियम पोटॅशियम शोनाइट एवढं चालू ठेवायचं. कॅल्शियम बोरॉन आधीमध्ये द्यायचं आणि मॅग्नेशियम एकदा आधीमध्ये द्यायचं. संपला विषय. काहीही खर्च करायचं नाही, मी स्पष्ट सांगितलं त्यांना. आणि एवढं पण त्यांना शाश्वती दिली की 35 किलोच्या घड कुठलाही खाली येणार नाही म्हणून. आपलं डोस किती दिवसांनी टाकायचा? हे बघा, साधारणपणे मागा जसं मी तुम्हाला आळवणीचं नियोजन सांगितलं तसंच बेसल डोसचं नियोजन आहे. 2 बेसल डोस मी देतो पर्टिक्युलरली. एक पहिला देतो हा रिंग डोस देतो. रिंग डोस ही झाडांची वाढ बघून देतो. थंडीमध्ये सध्या मी रिंग डोस पूर्ण थांबवले. सगळ्या शेतकऱ्यांना सांगितलं रिंग डोस देऊ नका, त्याचा वापर होणार नाही आहे. आणि पावसाळ्यात ही रिंग डोस थोडंसं मी टाळतो. का टाळतो? कारण की कसं असतं की पहिला आता थंडीचं घेऊया आणि त्यानंतर पावसाळ्याचं घेऊया. थंडीमध्ये काय होतं की मागा जसं मी सांगितलं की तुमच्या मुळ्या सगळ्या कुजलेल्या येतात. मुळ्या कुजल्यावरती तुमचं फिडिंग पूर्ण बंद आहे. समजा त्यात तुम्ही एक 10-20 हजार रुपयाचा खर्च करून रिंग डोससाठी सगळं मटेरियल आणलं, त्यात भरलं, ते झाड घेणार आहे का? बरोबर आहे. आता समजा की बाबा आईस्क्रीमचा गाडा इथं लागला, किती जण आईस्क्रीम खाणार? कोणीच खाणार नाही. का खाणार नाही? कारण की थंडी आहे. मग मला सांगा, ज्यावेळी मुळ्या चालू नाही त्यावेळी आता रिंग डोस टाकणं चुकीचं का बरोबर हो? हा. मग ज्यावेळी हे पहिलं कारण झालं. दुसरं कारण, ज्यावेळी तुमची आता किती दिवसात टाकायचं, ज्यावेळी तुमची साधारणपणे मुळी 1 फुटाच्या आसपास जाईल, 1 फुटाच्या आसपास तुम्ही मुळी जाईल, त्यावेळी तुम्ही रिंग डोस बिनधास्त टाका. पण ज्या झाडांच्या मुळ्यांची डेव्हलपमेंट अजिबातच नाही आहे त्यांनी पहिला मुळ्यावर काम करा आणि मग तुमच्या रिंग डोसवर जावा. जर तुमचे रिंग डोस तुम्ही साधारणपणे कसंही झालं तर 5 ते 7 इंचाच्या पुढे टाकता, बरोबर आहे. जर त्या झाडाच्या कक्षातच जरी खतं आलं नाहीत मग ती वापर कशी करणार हो? बरोबर आहे. मग तुमचा रिंग डोस हा साधारणपणे 45 ते 50 दिवसाच्या पुढंच चालू झाला पाहिजे. चालू झाला पाहिजे म्हणतो बरं का, टाकायला नाही, चालू झाला पाहिजे. शेतकऱ्यांना पण कुठल्या तर कंपनीवाल्यांना किंवा दुकानदारांनी येऊनच सांगावं का हो तुम्हाला की आपलं रिंग डोस कधी टाकायचं ते. आपण आपली शेती आहे, आपण आपलं थोडंसं ज्ञान घेतलं पाहिजे. आपल्याला माहीत पाहिजे की आपली मुळी किती आहे ते. मग त्या हिशोबाने आपण त्याचा डोस हा गृहीत धरला पाहिजे का बाबा ठीक आहे आता बाबा माझं झाड पोषक आहे, खतं दिलेली घ्यायला. पहिला. दुसरा डोस हा साधारणपणे आम्ही 120 दिवसाच्या आसपास देतो. आणि तो देताना माझी एक टेक्निक आहे, मी भर लावून देत नाही शेतकऱ्यांना. तरी शेतकरी काय जण भर लावतात, मुळ्या तोडून घेतात. मी शेतकऱ्यांना थोडंसं भर टाळा म्हणून सांगतो. माझी पद्धत आहे ती म्हणजे रांगोळी पद्धत. चर मारायची साईडला, दोन्ही साईडला, त्यात वतत जायचं आणि हातानं मुजवायचं. त्याच्यावरती ड्रीप पडलं की अतिशय चांगल्या रीतीनं ते खत उपयोगी येतं झाडाला. भर लावायची नाही, मी स्पष्ट सांगतो शेतकऱ्यांना. शेवटीपर्यंत भर लावायची नाही. आणि केळी कधीही मोडत नाही, पिचकते केळी. ठीक आहे. जर विल्टिंग जर बुडात असेल, जर विल्टिंग असेल तरच केळी मोडते. ती विल्टिंग कधी होतं, जर जास्त पाणी जर झालं तर विल्टिंग बुडात होतं, म्हणजे तव्यासारखा असा आकार तयार होतो. आता मी मागच्या वेळी तुमच्या प्लॉटमध्ये आपण एक झाड मोडून बघितलं होतं. तर काय होतं की वरची जी पानं आहेत ती सरळ रेषेत जर वर वाळायला लागली तर आपण ओळखून घ्यायचं की आपल्या बुडात विल्टिंग झालंय. मी काय म्हणतोय बघा, जर पानं खालीहून वाळली तर नाही, जर पानं वर तोंड करून वाळायला लागली, करपा कुठेही दिसत नाही तरी पण पानं जर वर तोंड करून वाळायला लागली तर 100% लक्ष द्या की आपला खोडात विल्टिंग झालेलं आहे, रॉट हा पकडलेला आहे. आणि त्यासाठी काय करायचं, मेटॅलेक्झिल किंवा रोको किंवा ब्लू कॉपर जेव्हा तुम्हाला दिसेल पहिलं ॲप्लिकेशन ड्रिपनं द्यायचं. आणि त्याच्यानंतर 4 ते 5 दिवसानंतर ट्रायकोडर्मा सुडोमोनास. ट्रायकोडर्मा सुडोमोनास हे साधारणपणे 45 ते 60 दिवसाला सोडत जावा. तुमचं शेवटपर्यंत पीक चांगलं राहील, तुम्हाला रोग पण कमी येईल. ठीक आहे. तर हा पहिला मुद्दा तुमचा सांगितला की बाबा ह्यात का द्यायचं नसतं, थंडीत का द्यायचं नाही आणि किती दिवसाला द्यायचं. दुसरा मुद्दा पावसाळ्यात का द्यायचं नाही. ज्यावेळी अति पाऊस पडतो त्यावेळी मुळ्यात कुठलंही खाद्य घेत नाहीत. त्यावेळी त्याला जेवढी गरज आहे तेवढंच खाद्य घेतात. मग त्यावेळी तुम्ही खतं जी टाकता, पहिली गोष्ट पाऊस धो पडत असतो, सगळी खतं लिचआउट होऊन जातात. ठीक आहे. सगळी खतं जे पण तुम्ही टाकणार आहे ते सगळं, युरिया तर पहिला लिचआउट होतो, नायट्रोजन तर पहिला जमिनीला लिचआउट होतो, त्यानंतर फॉस्फरस होतो, नंतर पोटॅश होतो. मग तुम्ही टाकलेला उपयोग काय? ठीक आहे. तर पावसाळ्यात शक्यतो खतं टाळा. जर तुमचं वापसा कंडिशन असेल तरच खतं टाका. ठीक आहे. खोडवा नियोजन तुमचं खोडवा आहे म्हणून खोडवा नियोजन आहे काय? नाही, आता काय झालं, तुम्ही ड्रिपनं औषध सोडा म्हणला. हां 1 फूट मुळे गेल्याने हां आपण 7-5 वर लागण करतो. बरोबर आहे की सर. मध्ये जी आता ड्रिप जी आहे अंतरात, तिथं गवतच ज्यादा येणार.
येणार किंवा आता त्याला पर्याय नाही आहे. आळवणी योग्य वाटत नाही. आळवणी हे बघा, आता मला सांगा की आता हे रोप पकडूया आपण, हे रोप पकडूया, हे जी मुळी इकडे आहे आणि इथे आहे, बरोबर आहे. आता तुम्ही आळवणी आपण पाणी किती घालतो, आता हे चांगला मुद्दा मांडल्यावर लक्ष देऊन ऐका थोडंसं. 200 ते 300 ml टाकतो, जनरली मी शेतकऱ्याला 200 ml टाकतो. तुम्ही कुठं टाकणार आहे, हिथं टाकणार आहे. आता मला सांगा तुमची मुळी हिथं आहे, आता हिथं काय आहे तुमचं, हिथं जर तुम्ही उकरून बघितलं तर मेन मुळी तुमची इकडे गेली आहे, त्याला फिडर रूट सगळे हित आहेत, बरोबर आहे. मग तुमच्या मेन मुळीला हिथं खत घालून तुमचा काय उपयोग मला झाला मला सांगा बरं. मग ते खत कुठं पाहिजे होतं आपल्याला, ह्याच्यावर जर ओतलं तर काय अडचण नाही. आता मला सांगा, आता किती शेतकरी येतो जे असं पूर्णपणे असं ओतत बसतील, एक आळवणी ह्या बाजूला एक त्या बाजूला असं केलं तर काय. तरी सुद्धा मी मान्य करतो, पण किती शेतकरी आहेत ते अशा आळवणी घालतात. आज शेतकरी काय करतो, बादली घेणे डायरेक्ट ओतणे, बादली घेणे डायरेक्ट ओतणे, ते कुठं पडतंय कसं पडतंय, त्या झाडात गेलंय का त्या बुडाला लागलंय. बरोबर आहे. आता हे आळवणी केता रासायनिक खता केता मजुरींचा ज्यादा खर्च. हे बघा, तुम्हाला मी स्पष्ट सांगू का, ज्यावेळी तुम्ही आळवणीचा खर्च कमी करायसाठीच मी सांगतो तुम्हाला, साधारणपणे 3 ज्याची वाढ मुळींची चांगली नाही आहे त्याला 4, 3 ते 4 पहिल्या 15 ते 20 दिवसात आळवण्या करा, त्यानंतर आळवणीच्या नादाला लागू नका. खर्च खूप भयानक. आणि मी तुम्हाला पहिल्यांदा काय म्हणलं की व्यावसायिक शेती करा तरी परवडणार आहे, नाहीतर मग आम्ही बघा असेच कार्यक्रम होणार, असंच तुम्ही ऐकून सगळं जाणार, ह्याचा फायदा काय होणार नाही. ह्यातल्या 2 गोष्टी जरी तुम्ही घेतल्या तरी सुद्धा फायदेशीर आहेत. आता काय होतं की प्रत्येकाचे वेगवेगळे प्रॉब्लेम आहेत, ते तुम्ही बोलायला चालू केल्यानंतर मला समजतील का बाबा हे प्रॉब्लेम आहेत. जोपर्यंत मला जे माहिती आहे तुम्हाला मी सांगणारच आहे, पण मी काय सांगणार आहे की बाबा जे माझ्या डोक्यात आहे जे बाबा मी गृहीत धरले ते सांगणार आहे. तुमचे काय प्रॉब्लेम असेल तुम्ही विचारा, मग मी तुम्हाला ते सांगेन. आता नमस्कार या. बऱ्याचदा काय होतं की आपण खोडवा आहे म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करतो, आणि त्या दुर्लक्षाचा तोटा काय होतो माहिती आहे का, की व्यवस्थित वाढ न होणे. आता बऱ्याचदा असं बघितलं आहे की मी लागण खूप चांगली गेली आहे, 35 किलो 40 किलोचा घड पडला आहे, आणि खोडव्याचं जे आहे ते 20 किलोवरतीच आलं आहे. तर हे का होतं, ज्यावेळी तुम्ही खताचे नियोजन व्यवस्थित ठेवत नाही. आता तुम्ही जी जमीन ऑलरेडी खतं दिली आहेत ती खोडव्याला नक्कीच लाभीस आहेत, तर नक्कीच लाभतात, काही अडचण नाही. पण ज्यावेळी तुम्ही अजिबातच काही देत नाही त्यावेळी मात्र तुमचं उत्पादन कमी 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 येत जाणार आहे. आता काय होतं की ज्यावेळी तुम्ही एकसारखी घड जर घ्यायचं असतील तुम्हाला, तर एकसारखी पिल्ली धरणे पण गरजेचं आहे. मग साधारणपणे पिल्ली कधी धरायची हो, साधारण पिल्ली कधी धरायची, आपण कधी धरायला चालू करतो, आपल्याला वाटलं की बाबा आता खोडवं धरूया, मग ह्यातली सगळी ठेवायची, बाकीची कापायची. येण्या जाणाऱ्या माणसाला आपण बाबा की काम करणाऱ्या माणसाला सांगायचं ही पिल्लं ठेवलंय, ही ठेव, पुढचं बाबा की तुला वाटेल ते काप. असं न करता ज्यावेळी तुम्ही पिल्ली धरणार आहात, साधारणपणे तुमचा तोडा करायच्या आधी 1 महिना पिल्ली धरायला चालू करा. काय म्हणतोय बघा मी, साधारण तुम्ही ज्यावेळी तुमची लागण, ज्यावेळी तुम्ही हार्वेस्टिंग करणार आहात त्याच्या आधी 1 महिना तुम्ही पिल्ली धरायला चालू करा, तर ती पिल्ली तुम्हाला चांगलं उत्पादन देणार आहे. मुळी चालू असेल तर, मुळी बंद असेल तर नत्र अजिबात द्यायचं नाही. एक ध्यानात ठेवा, ज्यावेळी मुळी तुमची बंद असेल त्यावेळी सगळ्यात वाईट काय देतात तर तुम्ही नत्र देताय. अजिबात नत्र द्यायचं नाही, नत्राचा काही उपयोग नाही. नत्र मेन म्हणजे तुमचं जर नत्र जर जास्त झालं तर मुळी डॅमेज करतं बरं का. ज्यावेळी मुळी चालू नसेल आणि जर तुम्ही नत्र दिलं, युरिया टाकलं, अमोनियम सल्फेट टाकलं, बारेक्सिस टाकलं, 13 टाकलं, कॅल्शियम नायट्रेट टाकलं, तर तुमची हाय ते पण मुळीचं वाटोळं होणार. उत्पादनात आपल्याला खर्च कमी करायचा आहे. खर्च कमी कसा करायचा, तर बाबा की तुम्ही जेवढ्या गोष्टी व्यवस्थित नियोजनानं चांगल्या करणार आहे त्या गोष्टी तुम्हाला फायदेशीर राहणार आहेत. जर आपण समजा की थोडंसं कष्ट घेऊन जर चांगलं उत्पादन असेल, कोणाला नको आहे, आपण असंही कष्ट घेतोय. आता आपण माझ्यामध्ये 8-8, 10-10 दिवसाला फवारण्या करायला लागलेत काय जण. आता माझ्याकडे शेतकरी होते, माझ्याकडे ते अगदी येण झाल्यावरती शेतकरी आले, त्या शेतकऱ्यांनी जवळजवळ माझ्यामध्ये 25 ॲमिस्टरच्या फवारण्या घेतल्या होत्या. मग हे कुठं तर चुकतंय ना. 15 ते 20 दिवसात 1 फवारणी करा, काय अडचण येत नाही. आता नवके शेतकरी जे असतात, साहेब 4-5 दिवसाला फवारलंच नाही काय गरज आहे त्याला. जर झिंकचा वापर जर तुम्ही वेळोवेळी जर केला, झिंकचा वापर मी काय म्हणतो बघा, झिंकचा वापर जर वेळोवेळी केला तर तुमच्या प्लॉटमध्ये खूप कमी करपा येणार, तुमचा प्लॉट खूप कमी रोगाला बळी पडणार. आता माझ्याकडे असे प्लॉट आहेत की ज्या प्लॉटला पूर्ण पावसाळ्यात, आता येण चालू आहे प्लॉटची, अजूनपर्यंत एकही पान करपलेलं नाही आहे, अजिबात करपलेलं नाही. आणि त्यांची जर फवारणी जर लिस्ट बघितली, 15 ते 20 दिवसाला 1 फवारणी, त्याच्या आत पण नाही बाहेर पण नाही.
अनेक माम ते त्यांना तर शेवट मी म्हटलं होतं फवारणी करूच नका आता काही गरज सिच्युएशनला वाढच होऊ शकत नाही वाढ. आणि जरी समजा आता केळी हे पीक हे ऋतुमानाचं पीक आहे बरं का. ऋतुमानाचं म्हणजे की काय होतं की आपण दिवस कशात मोजतो तर दिवसात मोजतो किंवा बाकी कॅलेंडर इयर आपण मोजतो. केळी हे कॅलेंडर इयरवर कधी चालत नाही, एक ध्यानात ठेवा. साधारणपणे नॉर्मल सिच्युएशनमध्ये ज्यावेळी टेम्परेचर बाबा की 15-16च्या पुढं असतं आणि ते 30च्या आत असेल तर केळी साधारणपणे प्रत्येक 5व्या किंवा 6व्या दिवशी एक पान काढते. आणि जर सिच्युएशन तुमची उलटी झाली, जर टेम्परेचर 40 डिग्री सेल्सिअसच्या वर गेलं तर पानं करपायला चालू होतात. आणि तेच टेम्परेचर जर खाली आलं 13 डिग्री सेल्सिअसच्या खाली आलं तर साधारणपणे 8 दिवस ते 15 दिवसापर्यंत एक पान काढतं. आता मग ज्यावेळी तुमचं की एवढे जर कमी पानं निघत असतील तर तुमचं ऋतुमानानुसार ते झाड छोटंच राहिलं. मग तुम्ही किती जरी काय जरी दिलं तर ते पान 5 दिवसावर निघणार आहे का? नाही निघणार. मग त्यावेळी तुमचं जी वाढ 3.5-4 महिन्यात पाहिजे होती ती वाढ तुमची 5 किंवा 6 महिन्यात होऊ शकते. आता मी सगळ्या शेतकऱ्यांना एक सांगतो की तुमचं आत्ताच सध्याच पीक जर विचार केला तर तुम्ही 1 महिना सरप्लसमध्ये, सरप्लस म्हणजे काय 1 महिना तुम्हाला जास्त भेटलाय. ज्या पिकात ज्यांची लागण दिवाळीच्या आधी झालेली आहे त्या सगळ्यांचं मी सांगतो की तुमची 8 महिन्या अगदी 8 महिने धरात 7.5 ते 8 महिन्याच्या आधी येणं होऊ शकत नाही. नाही होणार, कधी होणार नाही. मग मी काय म्हणलं 1 महिना तुम्हाला सरप्लस भेटलाय कामासाठी. हे बघा चिलिंग हे जसं थंडीत आपली वाढ थांबते तसं चिलिंग आहे. चिलिंगला एकमेव पर्याय आहे कॅल्शियम, बोरॉन आणि मॅग्नेशियम. जेवढा तुमचं मेटाबॉलिझम झाडाचं चांगलं राहील तेवढं तुमचं चिलिंग का होतं माहिती आहे का? चिलिंग होण्याचं मेन कारण नाही ते म्हणजे की त्या केळीमधल्या पेशी मरणं म्हणजे चिलिंग आहे. तर काय करायचं की ते मरू नये म्हणून आपल्याला काय करायचं आहे की त्या झाडाचं सर्क्युलेशन सारखं चालू ठेवायचं. मग त्याला काय करू शकतो, बाकीच तर काय घेत नाही थंडीत, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि बोरॉन ह्या 3 गोष्टी रेग्युलरली द्या, तुमचं चिलिंग कमी होईल, थांबणार नाही. हे कुठं थांबलं माहिती आहे का? जो आता चिलिंग कुठं नाही आहे माहिती आहे का? जे प्लॉट आता त्यांनी टाकतात की नो चिलिंग ते कुठं आहे माहिती आहे का? उजनीचं बॅकवॉटर. तुम्ही जर प्लॉट बघितले त्याला काय होतं की ज्यावेळी तुमच्या अवतीभोवती ज्यावेळी पाण्याचा साठा असेल, दिवसभराचं इव्हॅपोरेशनमुळे म्हणजे दिवसभराची पाण्याची जी पण वाफ तयार झाली त्याच्यामुळे रात्रीचं उबदार हवामान तयार होतं. रात्रीचं उबदार हवामान ज्यावेळी तयार होतं त्यावेळी चिलिंग होत नाही. आणि हे एकमेव कारण आहे चिलिंग त्या भागात न होण्याचं. तुम्ही जर उजनीच्या जर पाणी जर जिथं बॅकवॉटर आहे ते जर फिरला तर तिथं हे चिलिंग ज्यांचं उयन होणार आहे. कारण की उन्हाळा ह्या वर्षी खूप हार्श म्हणजे अतिशय जास्त उन्हाळा असणार आहे. पहिली गोष्ट, पहिलं पाट पाणी द्या रात्री किंवा सकाळी. दुपारचं पाट पाणी देऊ नका. गारवा तयार करा. तुमच्या जेवढं पण केळीच्या बागेत गारवा तयार करता येईल तेव्हा तयार करा. साधारणपणे 15 दिवसानंतर उन्हाचं टेम्परेचर वाढायला चालू होईल. जेवढ्या तुमच्या 2 लाईनी आहेत म्हणजे आडवे 2 झाडं, उभी 2 झाडं, इकडची सगळ्या बाजून 2-2 झाडांना क्रॉप कव्हर घाला. आणि सगळ्यात महत्त्वाचं ग्रीन सीवीड, मी कुठल्याही कंपनीचं नाव घेत नाही, ग्रीन सीवीड प्रत्येक फवारणीत वापरायला चालू करा. ग्रीन सीवीडने तुमचं जे डाग पडणार आहेत, उन्हाने जे डाग पडणार आहेत ते ऑटोमॅटिकली कमी होतील. ठीक आहे. आणि थोडासा उन्हाळा ह्यावेळी जड जाणार आहे आपल्याला. ते असं किती पट्ट सोडून टाकावं म्हणजे असे स्वच्छता म्हणजे एक आड एक टाकायचं. एक पट्टा तुमचा स्वच्छ पाहिजे, एका पट्ट्यात तुम्ही घाण टाकू शकता. आणि दुसरी गोष्ट ध्यानात ठेवा, तुमचं जर येण थंडीत होणार आहे तर पानं पहिल्या दिवसापासून कापू नका. जर येण तुमची थंडीत होणार आहे, तुम्हाला माहिती आहे येण कधी होणार आहे आपली, आता प्रत्येकाचा मागं पुढं प्लॉट असतील तुम्हाला माहिती आहे का? कारण की जी पानं खाली येतात ती पानं त्या झाडाला उबदारी द्यायचं काम करतात. ठीक आहे. ॲटलिस्ट तेवढं तर राहावं म्हणून बाबा की आपण ते करू शकतो. जर प्लॉट तुमचे उन्हाळ्यातले असतील, उन्हाळ्यात पात्र पानं ज्यांची येण उन्हाळ्यात होणार आहे त्यांनी प्लॉट साफच करा. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये येण होणार आहे नको, साफ करू नका प्लॉट, नका साफ करू. मार्केटलाच जाते नोव्हेंबर-डिसेंबर. मग तुम्हाला ऑलरेडी ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 3 महिन्यात थंडी गावली ना तुम्हाला, त्यामुळे त्यात तुम्ही साफ करू नका. आणि साफ केलं म्हणून कोणी रेट जास्त देत नाही बरं का.